चला लक्ष द्या. टाइप्स ऑफ इंड्यूस ईएमएफ आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं. काय बघितलं होतं? टाइप्स ऑफ इंड्यूस ईएमएफ. देयर आर टू टाइप्स ऑफ इंड्यूस ईएमएफ. फर्स्ट वन इज डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ अँड अनदर वन इज स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ. ओके, आता डायनॅमिक म्हणजे काय? कंडक्टर और फील्ड, कंडक्टर और मैग्नेटिक फील्ड इज इन मोशन. ओके, आयदर फील्ड रोटेट और कंडक्टर रोटेट. एक तर कंडक्टर रोटेट होणार किंवा फील्ड रोटेट होणार. असं जे इंड्यूस ईएमएफ तयार होईल त्याला आपण डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ असं म्हणतो. आणि ते आपण कशाने दाखवतो? BLV साइन थीटाने दाखवतो. दुसरे स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. याच्यामध्ये एक कॉईल असते, तिला सप्लाय दिला, ओके, की काय होतं, फ्लक्स या दुसऱ्या कॉईलवर लिंक होतात आणि त्याच्यामधून करंट फ्लो होतो आणि तो करंटनी इथं गॅल्व्हॅनोमीटर तुमचं डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे ईएमएफ इंड्यूस होतो. या कॉईलला सप्लाय दिला की हे मॅग्नेट बनणार आहे. मॅग्नेटचे फ्लक्स असे याच्यावर लिंक होऊन याच्यामध्ये ईएमएफ तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ. काय म्हणतो? स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ. ओके, आणि कसं इंडिकेट करतो? इज इक्वल्स टू एन डी फाय बाय डी टी. याच्यावर आपण काल 2 न्यूमेरिकल पाहिले होते, आठवते तुम्हाला? आणि ते तुम्हाला जमले असतील. आज आपण याच्यावर 2 न्यूमेरिकल पाहू आणि नंतर हा पार्ट बघू. ओके, तो राईट डाऊन फर्स्ट न्यूमेरिकल बेस ऑन दिस. हे समजलं ना तुम्हाला? राईट डाऊन फर्स्ट न्यूमेरिकल बेस ऑन दिस. घ्या. अ कंडक्टर बघा, लक्ष द्या. अ कंडक्टर ऑफ लेंथ. काय काय दिलं रे? लेंथ दिलं. किती? 0.5 मीटर. जर सेंटीमीटर असेल तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे. मूव्ज राईट अँगल म्हणजे थिटा किती दिला आहे? अय, थिटा किती रे? राईट अँगल कसं असतं? 90 डिग्री असतं का नाही? टू अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे आणि त्याची फ्लक्स डेन्सिटी बी किती दिलंय? 1.5 वेबर पर मीटर स्क्वेअर. विथ अ वेलॉसिटी व्ही दिलंय. व्ही किती रे? 40 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट ईएमएफ इंड्यूस इन द कंडक्टर. काय काढायचंय? ई काढायचंय. ई इज इक्वल्स टू व्हॉट? चला तर मग ई काढून घेऊ पहिला. ई इज इक्वल्स टू काय रे? BLV साइन थिटा. बी किती रे? 1.5. एल किती रे? 0.5. व्ही किती रे? 40 इंटू साइन थिटा किती आहे? साइन 90 डिग्री. किती येईन रे? चला करा कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेटर घ्यायचंय आणि सॉल्व करायचंय. 1.5 इंटू 0.5 इंटू 40 इंटू साइन ऑफ 90 डिग्री. चला करा कॅल्क्युलेट. हे पहा, हे एक येणार आहे. हे 40 आणि 3 30 येईल. 30 हे 20 येईल. 20 दीड 30. मग 30 व्होल्ट याचं उत्तर आलं. सिमिलरली काय म्हणलंय? ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंड्यूस ईएमएफ व्हेन कंडक्टर मूव्ह ॲट 30 डिग्री. फाइंड ॲट 30 डिग्री. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा बरं. आता हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? इन्स्टेड ऑफ 90 डिग्री वी हॅव टू टेक 30 डिग्री. फाइंड आउट. कळलं तुला? हे बघा, सेम फाइंड आउट करायचं आहे व्हेन थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्री. थिटा 30 टाकून सेम फाइंड आउट करायचं. मग काय रे? ई इज इक्वल्स टू BLV साइन थिटा इज इक्वल्स टू 1.5. बी किती रे? 1.5 वेबर पर मीटर स्क्वेअर. इंटू एल किती रे? लेंथ किती दिलं रे? 0.5 इंटू 0.5 इंटू व्ही किती रे?
40 मीटर पर सेकंद 40 किती 40 गुणिले साइन ऑफ थिटा. साइन थिटा किती रे 30 डिग्री. हे किती आलं रे साइन 30 किती असतं हाफ असतं. हाफ इंटू 40 किती झालं 20. 20 इंटू हाफ 10. 10 इंटू 1.5 15 व्होल्ट. खतम. किती सोपं रे. एवढं सोपं 4 मार्काला विचारून तुमचा अपमान केलाय. हाँ 4 मार्काला विचारलंय. इसमें हाइच क्या देखो क्वेश्चन बड़ा है आंसर छोटा है. मजा नहीं है. देखो आप ये मजाक नहीं है. विंटर 13 को 4 मार्क के लिए पूछा गया सवाल है ये. ओके तो ऐसा एक सवाल और सॉल्व करो आप अभी के अभी. चला करता सॉल्व जमल ना. घ्या. अ कंडक्टर ऑफ सेम न्यूमरिकल आहे. जसा हा होता तसाच हा आहे. याच्यामध्ये काय दिलंय अ कंडक्टर ऑफ लेंथ गिवन काय काय येईल रे. एल इज इक्वल्स टू 1.5 मीटर. लेंथ मूव राईट अँगल म्हणजे थिटा इज इक्वल्स टू किती रे 90 डिग्री. युनिफॉर्म मॅग्नेटिक फ्लक्स फ्लक्स डेन्सिटी दिले. आता इथं टेस्ला मध्ये दिलं. इथं कशामध्ये दिलंय वेबर पर मीटर स्क्वेअर. दोन्ही सेमचे. बी इज इक्वल्स टू 1.2 टेस्ला म्हणजेच वेबर पर मीटर स्क्वेअर. दोन्हीचा अर्थ एकच आहे. टेस्लाच्या जागेवर वेबर पर मीटर स्क्वेअर सुद्धा लिहू शकतात. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी व्ही किती रे 100 मीटर पर सेकंद. आणि काय म्हणलंय त्यांनी ईएमएफ काढायचा. ईएमएफ इज इक्वल्स टू वॉट. ओके पुन्हा ईएमएफ काढायचा आहे. कधी काढायचा आहे ॲट 30 डिग्री. चला काढा बरं. इज इक्वल्स टू BLV साइन थिटा. किमती टाका सॉल्व करा आणि 4 मार्क मिळवा. 15ला विचारलाय 4 मार्काला. किती मार्काला चला बघा. इज इक्वल्स टू काय रे BLV साइन थिटा. मग बीच्या जागेवर काय रे 1.5 इंटू एल म्हणजे किती रे परत सॉरी बीच्या जागेवर 1.2 टेस्ला. एलच्या जागेवर 1.5 इंटू व्ही किती रे 100 गुणिले साइन 90 किती आलं रे 180 व्होल्ट आलं. किती आलं 180 व्होल्ट आलं. किती जणांचं आलं रे. ओके गुड. आता परत विचारलं 30 डिग्रीला काढायचंय. मग काय करावं लागेल रे इज इक्वल्स टू परत BLV साइन थिटा इज इक्वल्स टू 1.2 इंटू 1.5 इंटू 100 इंटू साइन 30 डिग्री बरोबर किती रे 90 व्होल्ट. हाफ ऑफ दिस 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निंपट असते. खरं आहे की नाही हाफ असते ना. सो हे हाफ येऊन जाईल. आहे की नाही गंमत. तर अशा पद्धतीनं हे प्रश्न 4 मार्काला विचारले गेले होते आणि ते तुम्ही यशस्वीरित्या सॉल्व केले. लिहून घ्या पटकन. इंड्यूस सीएमएफचे 2 प्रकार बघितले आपण. कोणते डायनामिकली इंड्यूस एमएफ आणि स्टॅटिकली इंड्यूस एमएफ. आता त्यातलं स्टॅटिकली इंड्यूस एमएफ मध्ये आपल्याला सेल्फ इंड्यूस एमएफ बघायचंय. काय बघायचंय सेल्फ इंड्यूस ईएमएफ. स्वतःमुळं जर इंड्यूस ईएमएफ होत असेल ना त्याला सेल्फ इंड्यूस ईएमएफ असं म्हणायचं. ओके सप्लाय तसं करू नको बाळा बरं नसतं. हे सप्लाय आहे. हे काय आहे रेजिस्टर लावलंय. हे तुमचा स्विच आहे. सप्लाय दिल्याच्या नंतर काय होईल रे इथून करंट असा फ्लो होईल. ओके टेस्टेड. ओके आता या करंटमुळं याच्यामध्ये जर ईएमएफ तयार होत असेल याच्यामुळं याच्यात जर ईएमएफ तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे सेल्फ इंड्यूस ईएमएफ. देर इज नो अदर कॉईल. मागची जी कॉईल बघितली एका कॉईलमुळं दुसऱ्या कॉईलमध्ये ईएमएफ तयार होत होता त्याला आपण म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ म्हणतो. काय म्हणतो म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ. इथं तसं नाही आहे. स्वतःमुळं जर ईएमएफ इंड्यूस होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्हणायचं. काय म्हणतंय
द सेल्फ इंड्यूस EMF इज द इंड्यूस EMF ड्यू टू चेंज ऑफ इट्स ओन फ्लक्स लिंक विथ इट. स्वतःच्याच फ्लक्स स्वतःवर लिंक होत असतील आणि त्यामुळे जर स्वतःमध्येच EMF तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचे? सेल्फ इंड्यूस EMF म्हणायचे. त्याला काय म्हणायचे? सेल्फ इंड्यूस EMF म्हणायचे. येतं लक्षात? त्याच्यामुळे त्याला सेल्फ इंड्यूस म्हणून. द डायरेक्शन ऑफ सच इंड्यूस EMF कॅन बी ऑब्टेन बाय लेन्झ लॉ. तर हे काय करेल? ज्यानं त्याला तयार केलं त्यालाच अपोज करण्याचं काम करेल. ज्यानं त्याला तयार केलं त्यालाच अपोज करण्याचं काम करेल. त्याला काय म्हणायचंय? सेल्फ इंड्यूस EMF असं म्हणायचं. आता बघा सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय? काय बघायचं आपल्याला? सेल्फ इंडक्टन्स. सो एनी चेंज इन करंट थ्रू कॉईल अपोज बाय कॉईल. एखादी कॉईल करंट बदलायला अपोज करेल, करंट चेंजला अपोज करेल. या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय? इंडक्टन्स म्हणायचंय. बघा बेसिक पॅरामीटरमध्ये रेजिस्टन्स म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी जी करंट फ्लोला अपोज करेल त्याला काय म्हणायचंय? रेजिस्टन्स म्हणायचंय. अशी प्रॉपर्टी जी एनर्जी स्टोअर करेल त्याला म्हणायचंय कॅपॅसिटन्स. आणि अशी प्रॉपर्टी जी चेंज इन करंटला अपोज करेल त्याला काय म्हणायचंय? इंडक्टन्स म्हणायचंय. मग L = N phi by I. L = N phi by I. N म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स. फाय म्हणजे काय रे? फ्लक्स, किती फ्लक्स आहेत. आणि I म्हणजे काय? करंट, किती करंट आहे. याच्यावरून काय तयार होणार आहे? L. L L L L L L म्हणजे इंडक्टन्स. इंडक्टन्स इंडक्टन्स कशात मोजतात? हेनरीमध्ये. हेनरीमध्ये हेनरीमध्ये ओके. चला L = N phi by I. ओय इथपर्यंत ओके. बाळा तसं करू नको, लक्ष दे. सो फाय = MMF डिवायडेड बाय रिलक्टन्स. फाय MMF डिवायडेड बाय रिलक्टन्स. जसं I काय रे? EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स. I EMF अपॉन रेजिस्टन्स. तसं फाय MMF डिवायडेड बाय रिलक्टन्स. MMF म्हणजे काय? N × I. आठवतंय? MMF N × I आणि डिवायडेड बाय रिलक्टन्स S ने इंडिकेट करतो आपण. बघितल्या ना सगळ्या बेसिक प्रॉपर्टीज. आता बघा Lच्या जाग्यावर हे बघा फायची किंमत दिसते ना. फायची ही किंमत कोणती? ही इथं टाका. N जशाच्या तसं ठेवा. फायच्या जाग्यावर NI/S टाका. हे खालचं I हे I कटून जाईल. ओके. सो L N जशात तसं ठेवा. फायच्या जाग्यावर NI/S टाका. हे I पण जशाच्या तसं ठेवा. हे I कटून गेलं. उरलं काय? N²/S. तर L आपण असं सुद्धा लिहू शकतो. L कसं लिहू शकतो? N²/S. असं नाही, N²/S असं लिहितं. मग S तुम्हाला माहिती आहे. S काय रे? S L/μ0 μr × A. हा फॉर्म्युला आहे रिलक्टन्सचा. कुछ याद आया? मग आता Sच्या जागेवर हा फॉर्म्युला टाका. L डिवायडेड बाय μ0 μr × A. मग याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर L = N² μ0 μr × A. कळालं? सोपं आहे. N²/S. Sचा फॉर्म्युला इथं टाका आणि याला इकडं सिम्प्लिफाय करा तर L = हे. मग फॅक्टर अफेक्टिंग L कशा कशावर डिपेंड करतं हे आपल्याला चेक करायचं असेल तर L आपल्याला नंबर ऑफ टर्न्सवर डिपेंड करतो. किती टर्न्स आहे याच्यावर N डिपेंड करतो. L ओके. जास्त टर्न्स जास्त इंडक्टन्स. आता μr म्हणजे काय? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. किती असतं रे? 4 pi × 10⁻⁷. आठवतंय? त्याच्यानंतर μr म्हणजे काय रे? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. μr म्हणजे काय? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. त्याच्यावर आपण न्यूमरिकल घेतली, आठवतंय? त्याच्यानंतर ए म्हणजे काय रे? एरिया. क्रॉस सेक्शनल एरिया. कोणता एरिया? क्रॉस सेक्शनल एरिया. ओके. याचा क्रॉस सेक्शनल एरिया. ओके. आणि L म्हणजे लेंथ. कशाची लेंथ? तर वायरची लेंथ, टर्नची लेंथ. येतं लक्षात? हे आहे तुमचं
याच्यावर तुमचं यल डिपेंड करतं. इथपर्यंत ओके? कोणाकोणा समजलं आहे? चला याच्यावर आपण एक न्यूमरिकल घेऊ छानपैकी. कॅल्क्युलेट द इंडक्टन्स. काय काढायचं रे? यल काढायचं. यल काढायचंय. ऐका, अ सॉलिनॉइड ऑफ टन्स, एन किती दिलंय? 2000 टन्स दिलंय. वाउंड युनिफॉर्मली ओव्हर लेंथ, लेंथ किती दिले? 50 सेंटीमीटर. ऑफ अ सिलेंड्रिकल पेपर ट्यूब, डायमीटर दिले डी किती रे? 4 सेंटीमीटर. आणि मीडियम एअर म्हणजे म्यू आर किती असतंय? मीडियम एअरसाठी असतंय 1. ओके. आता मला सांगा एरिया किती असेल रे? पाय आर स्क्वेअर. मग डी दिलंय, याच्यावरून पाय डी बाय 4, पाय डी स्क्वेअर बाय 4 येईल. सिम्प्लिफाय करा. पाय इंटू हे 4 सेंटीमीटर म्हणजे 4 × 10⁻², त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. करा सिम्प्लिफाय. एरिया करा कॅल्क्युलेट, सिम्प्लिफाय करा. The medium in air. This कोण आहे? काय कोणतं? द मीडियम इन एअर, बस एवढंच आहे. हवेमध्ये. मग हवेमध्ये म्हणजे म्यू आर काढायचे तुम्हाला. म्यू आर ऑलरेडी एअरमध्ये म्यू आर 1 असतं. नाही समजलं? मीडियम इज पाहिजे. मीडियम इज एअर. हा होतं कधी. चला कॅल्क्युलेट करा. एल इज इक्वल्स टू n²/s. मग एसची व्हॅल्यू या फॉर्म्युलेने टाका. L/μ0 μr × A. एलची किंमत आहे ही वर 0.5. म्यू आर आहे तुमचा हा. म्यू आर 1 आहे, सॉरी म्यू आर काम 1 आहे. एअरसाठी 1 असतो, लक्षात घ्या. परमिटिव्हिटी ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी एअरसाठी किती असते? 1 असते. मग कॅल्क्युलेट करा. 1 टाका. एरियाची व्हॅल्यू ही आली. सिम्प्लिफाय करा. एस किती आलं रे? मोठी व्हॅल्यू येणार आहे, सांगा. हम्म. 316638,037.3 एवढी मोठी व्हॅल्यू आली एसची. ती व्हॅल्यू इथं टाकायची. सो एल इज इक्वल्स टू 2000चा वर्ग भागिले 316638,037.3. सो 2000चा वर्ग भागिले तर हे आलं 0.01263 हेनरी. करेक्ट आलेलं आहे उत्तर. आणि तुम्हाला मिळालेले 4 गुण. कधी? समर 17ला 4 मार्काला विचारलेला जसा तसा प्रश्न आहे. स्कीम डझंट मॅटर, क्वेश्चन इज मॅटर. बघा 2 मिनटं लक्ष द्या. कॅल्क्युलेट द इंडक्टन्स. एल काढायचे. एन दिलंय, एल सुद्धा दिलंय. आता इथं डायमीटर, इथं कन्फ्यूज होतात बरेच जण की डायमीटर दिलंय, सिलेंड्रिकल डायमीटर, मग काय करायचं? अरे एरिया दिलाय ना. डायमीटर दिलं म्हणजे काय? पाय आर स्क्वेअर. मग D/4 लिहितो आपण. R/D म्हणजे काय? हा, तर काय असतं बाळांनो? R इज इक्वल्स टू D/2 असते. मग R² म्हणजे D²/2² म्हणजे 4. सिम्प्लिफाय केलं तर हे येईल. ही किंमत इथं टाका. याला सिम्प्लिफाय करा. मग ही काढा. अशा पद्धतीने 4 मार्काला विचारल्या जाऊ शकतंय.
एक साधा न्यूमरिकल आहे, 1.5 मिनिटामध्ये सॉल्व करा. हे झालं ना आपलं. तर बघा एअर कोर कॉईल हॅज बघा गिवन गिवन काय म्हणलं रे एन दिलं किती रे 500 आणि डायमीटर दिले डायमीटर डी इज इक्वल टू 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर. एरिया एअर कोर कॉइलचा डायमीटर दिले. ओके, मग त्याच्यावरून तुम्ही त्याची लेंथ काढू शकता. लेंथ इज इक्वल टू काय रे पाय डी, सर्कमफरन्स ऑफ सर्कल, परिघ पाय डी, पेरी म्हणतात त्याला पेरीमीटर. ओके, कोणती तरी मीटर. तर पाय 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 इंटू टी 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 0.3 किती आलं रे 0.9424 मीटर. ठीक आहे, जाऊ दे जे आलं ते. तर तुम्हाला माहिती आहे L इज इक्वल टू n स्क्वेअर बाय s. मग आता s काढून घेऊ. s इज इक्वल टू काय असतं रे याला पण μ0 μr इनटू a इज इक्वल टू l किती रे 0.9424 डिवाइडेड बाय μ0 म्हणजे 4 पाय इनटू 10 टू द पॉवर -7 इनटू μr पर ईयर 1 इनटू एरिया ऑलरेडी दिलेला आहे 3 सेंटीमीटर स्क्वेअर. मग एरिया किती येईल रे बाळांनो 3 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर स्क्वेअर मध्ये लक्षात घ्या. तर 3 इंटू 10 टू द पॉवर -4 याला सिम्प्लिफाय करून घ्या एकदा पटकन. आन्सर लयच मोठा आला रे 24 99 79 36 39 सगळ्यांचं आलं. कोणाकोणाचं आलं रे क्या बात आहे, सुधारले वाटतं तुम्ही. आता L इज इक्वल टू n स्क्वेअर बाय s ची किंमत 24 99 79 36 39 एवढी मोठी किंमत टाकायची. n किती रे 500 500 चा वर्ग. आता इथं ऐका 500 चा वर्ग डिवाइडेड बाय आन्सर करायचंय. ओके, हे शॉर्टकट मध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. तर काय येईल रे 10 मिली वेबर सॉरी मिली हेनरी म्हणजेच काय 1 इंटू 10 टू द पॉवर -4 हेनरी. तर हेच उत्तर आलंय. सो आन्सर इज यस. आन्सर काय दिले 0.1 मिली हेनरी दिले. 0.1 0.1 म्हणजे बरोबर आहे ना. आता ऐका याचा सेकंड पार्ट राहिला थोडा 2 मिनिटांमध्ये समजून घ्या. लक्ष द्या 2 मिनिटं. इथं काय म्हणलं ईएमएफ इंड्यूस काढायचा आहे. कधी 2 एंपियर इज रिव्हर्स इन 0.04 सेकंद. करंट हा रिव्हर्स होतोय, डायरेक्शन बदलते करंटचं. जाणारा करंट रिव्हर्स होतो किती वेळात 0.04 सेकंद मध्ये रिव्हर्स होतोय. सो 2 एंपियर जातोय त्या पर्टिक्युलर वेळात 2 एंपियर रिव्हर्स होतो. तर डी आय काय असेल तुमचं डी आय इज इक्वल टू 2 मायनस 2 एंपियर -2 -2 एंपियर -4 एंपियर. ओके, करंट जाऊन रिव्हर्स होतो, रिटर्न येतोय निगेटिव्ह. आणि dt किती वेळात रे 0.04 सेकंद मध्ये. तर L ची किंमत टाका किती रे 0.1 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू L आहे किती रे -4 डिवाइडेड बाय 0.04 किती आलं हे किती आलं
किती 0. इथं मायनस आहे 0.01 व्होल्ट. सो दिस इज आन्सर. आता 2 मिनिटं लक्ष द्या. E is equals to minus L di by dt आहे. ओके, E is equals to minus L di by dt. आता di by dt काय रे? करंटचा रेट बदललाय. ओके, डिफरन्शिएशन आहे कशाचं? करंटचं. तर करंट जातोय बी आणि परत रिव्हर्स होतोय. ओके, तर इथं -2 प्लस -4 येईल. लक्षात घ्या मायनस का बरं? कारण करंट रिव्हर्सिंग आहे. ओके, आणि dt किती वेळात आहे? 0.04 सेकंद मध्ये. तर हे तुमचं इथं तुम्हाला -4 घ्यावं लागेल. हे मायनस ऑफ मायनस बिकम प्लस आणि आन्सर इज दिस. हे कोणाकोणाला समजलं रे? नाही समजलं.